नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझी घर मालकीन पूर्ण नशेत होती. मी तिला आधार देऊन तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो. मी तिला बेडवर झोपवले. ती मला म्हणाली, दरवाजा बंद कर आणि माझ्याकडे ये, मला तुझ्यासोबत मजा करायची आहे. मी म्हणालो, आंटी तुम्ही सध्या खूप नशेत आहात. तुम्ही थोडी विश्रांती करा, मी नंतर येतो. इतक्यात ती उठली आणि मला स्वतःकडे ओढू लागली. मी म्हणालो, आंटी तुम्ही काय करताय? तर आंटी म्हणाली, मला खूप खूप दिवसांपासून तुझ्यासोबत ते करायचे आहे. तू माझ्याशी ते सगळे कर. मी म्हणालो, आंटी तुम्ही काय बोलताय? मला सोडा. मग आंटी म्हणाली, तुझ्यासाठी एक ऑफर आहे. मी म्हणालो, कसली ऑफर? आंटी म्हणाली, जर तू माझे ऐकून माझ्यासोबत तसे सर्व करशील तर मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी लागणारे सर्व पैसे मी देईन. आंटीचे बोलणे ऐकून मला खूप बरे वाटले. या बहाण्याने माझ्या बहिणीचे लग्न होईल आणि मला आनंदही मिळेल असे मला वाटले. मी म्हणालो, आंटी तुम्ही खरे बोलत आहात का? मग आंटी हो म्हणाली आणि ती मला म्हणाली, पण मी सांगेपर्यंत तुला माझ्यासोबत करावं लागेल. खरं तर आंटीच्या नवरा तिला 2 वर्षापूर्वी सोडून गेला होता आणि तेव्हापासून आंटी हे सर्व करायला हताश होती. खरं सांगू तर मी पण आंटीसाठी वेडा झालो होतो, कारण आंटी पण खूप सुंदर दिसत होती. वास्तविक तिचे वय 36 वर्षे होते, पण तरीही ती पूर्ण तरुण होती. 2 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा आंटीच्या घरी भाड्याने खोली घ्यायला आलो होतो. आंटीला पाहून मी कुठेतरी हरवलो. मग आंटी जोरात म्हणाली, अरे तू कुठे हरवलास? तुला रूम बघायची आहे ना? मी म्हणालो, हो. आंटी मला रूम दाखवा. त्यानंतर आंटी मला रूम दाखवायला घेऊन गेली. ती माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे चालत होतो. माझी नजर फक्त एकाच गोष्टीवर खेळलेली होती. आता माझी नजर कुठे होती ते तुम्हाला सांगायची गरज नाही. मग आंटी म्हणाली, ही खोली आहे, तू बघून घे. मी म्हणालो, आंटी रूम ठीक आहे, मी माझे सामान उद्या घेऊन येतो. मग आंटी मला म्हणाली, इथे राहण्याचे काही नियम आहेत. मी म्हणालो, आंटी कसले नियम? मग ती खूप छान पद्धतीने बोलली, मी तुला माझ्या खोलीत बोलावले की तुला लगेच यावे लागेल. मी सांगेन ते तुला करावे लागेल. मी म्हणालो, ठीक आहे आंटी, मी तुमची प्रत्येक अट मान्य करीन. मला आश्चर्य वाटले की आंटीला अचानक काय झाले. ती माझ्याशी अशी रोमॅन्टिक का बोलत होती? पण काही असो, ती दिसायला खूप सुंदर होती. त्यांना पाहून मलाही काहीतरी वाटू लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझे सर्व सामान घेऊन शिफ्ट झालो. संध्याकाळी आंटीने मला तिच्या खोलीत बोलावले. मी तिच्या रूममध्ये गेलो तर आंटी पिक्चर बघत असलेली दिसली. तिच्या समोरच्या टेबलावर दारूची बाटली ठेवली होती. तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, ये बस, तू सर्व गोष्टी सेट केल्या आहेस का? मी म्हणालो, हो आंटी, फक्त पंखा लावायचा आहे. मग आंटी म्हणाली, बस नंतर पंखा लाव. त्यानंतर मी तिच्या समोरच्या सोफ्यावर बसलो. आंटी मला म्हणाली, दूर का बसला आहेस? जवळ ये. मी म्हणालो, नाही आंटी, मी इथे ठीक आहे. आंटी म्हणाली, तू इथे येणार नाहीस तर मी तुझ्याकडे येईन. मग ती माझ्या शेजारी आली आणि माझ्या जवळ बसली. आंटीच्या मनात काय चालले आहे ते मला समजत नव्हते. मग ती म्हणाली, की काय झाले, तुला बायकांच्या जवळ बसायला आवडत नाही का? मी म्हणालो, आंटी असे नाही, पण तू अशी माझ्या बाजूला बसशील असं कधीच मला वाटलं नव्हतं. आंटी म्हणाली, बरं तुझं नाव काय आहे? तू मला सांगितलं नाहीस. मी म्हणालो, आंटी माझे नाव सनी आहे. आंटी म्हणाली, बघ सनी, आयुष्यात जे काही घडते ते पहिल्यांदाच घडते. बोलता बोलता आंटी माझा हात धरू लागल्या आणि त्यांनी एक हात माझ्या मांडीवर ठेवला आणि फिरवू लागल्या. मलाही त्यांना काही बोलता येत नव्हते. आंटी म्हणाली, सनी तुला माहीत नाही की माझा नवरा मला सोडून गेल्यापासून मी किती एकट्टी झाली आहे. मी म्हणालो, आंटी अंकल तुम्हाला का सोडून गेले? तर आंटी म्हणाल्या, जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. आणि हे ऐकून माझे पती दुखी झाले. काही महिने उलटून गेल्यावर त्याने मला सांगितले की मी आता तू घराला वारस देऊ शकत नाही, त्यामुळे आता तू दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.
मुलगी आणि मुलगा यात काय फरक आहे हे मी त्याला समजावून सांगण्यात खूप प्रयत्न केला. मुलगा जे सुख देतो ते सर्व सुख मुलगीही देईल. पण त्याने माझे ऐकले नाही आणि मला कायमच्या सोडून गेला. मी म्हणालो, "आंटी, तुम्ही घरी एकट्या राहतात. तुमची मुलगी कुठे आहे?" तर आंटी म्हणाली की तिचे लग्न झाले आहे.